नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, मुख्यमंत्र्याच्या चौकशीची मागणी योग्य आहे काय? तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की अशी मागणी कोण करते, का करते, कशासाठी करते आणि खरंच ही मागणी योग्य आहे का आणि खरंच अशी चौकशी होऊ शकते का? तर मित्रांनो, नेमका काय प्रकार आहे? तर प्रकार आहे की भारत देशाला आपल्या प्रजासत्ताक झालो आपण आणि या भारत देशामध्ये लोकशाहीचं राज्य चालू झालं म्हणजेच दर 5 वर्षांनी निवडणुका होणार आणि जसं मतपेटीतून आता राजा निर्माण होतोय त्याच्या अगोदर राणीच्या पोटी राजा निर्माण व्हायचा, परंतु आता मात्र मतपेटीतून राजा निर्माण होतोय. याचा अर्थ लोकशाही संविधानिक प्रक्रियेनुसार इलेक्शन होतात म्हणजे निवडणुका होतात आणि त्यामध्ये ज्या पक्षाला किंवा ज्या लोकांना जास्त बहुमत मिळेल, लोकांची पसंती मिळेल, लोकांचा कल ज्या पक्षाकडे जास्त असेल त्या पक्षाला 5 वर्ष राज्य करण्याची संधी मिळते. परंतु ते राज्य लोकशाही संविधानिक प्रक्रियेनुसार असलं पाहिजे किंवा स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारलेलं पाहिजे. आणि हे जर होत नसेल तर मग त्या सत्ताधारी पक्षाला विरोधी म्हणून किंवा नैतिक विरोध करणारा पक्ष म्हणून विरोधी पक्षाची निर्मिती आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष जर योग्य काम करत नसेल, योग्य मार्गाने जात नसेल तर त्याला अडवण्याचा, त्याला वेळोवेळी सन्मार्ग दाखवण्याचं काम विरोधी पक्षाने केलं पाहिजे आणि ते सुद्धा अतिशय चोखपणे केलं पाहिजे. आणि असाच एक प्रश्न निर्माण होतोय की आज जो प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्न याच्यासाठी निर्माण झालाय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आहेत आणि हे सरकार जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं अर्ध राष्ट्रवादीचं तर अर्ध शिवसेनेचं. आणि त्याच्यामध्ये या मुख्यमंत्र्यांबरोबर काही लोकांचे फोटो आलेत आणि ते फोटो जर बघितले तर राज्यामध्ये किंवा समाजामध्ये अशांतता निर्माण करणारी मंडळी यांचे फोटो यांच्या बरोबर आलेत आणि ती मंडळीचे फोटो मुख्यमंत्र्यांवर बघितल्यानंतर विरोधी पक्षाचे संजय राऊतांनी हा प्रश्न निर्माण केलाय. आणि संजय राऊत असं म्हणतायत की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यावर SIT नेमतील का? कारण अशांतता समाजात निर्माण करणारी मंडळी ही मुख्यमंत्र्यांना येऊन भेटतायत. आणि मित्रांनो, त्यांनी जो प्रश्न निर्माण केलाय तो अगदी बरोबर आहे. कारण हा फोटो जे दाखवतोय, हे जे फोटो तुम्ही पाहताय हे कुठल्याही कार्यक्रमातले नाहीत, तर हे मंत्रालय जे आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो कारभार चालतो त्या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री जिथं बसतात तिथले हे फोटो आहेत. आणि तिथं ज्यांना भेटायचे त्यांना एका सेपरेट जावं लागतंय. आणि कार्यक्रमामध्ये आपण म्हणू शकतो की कार्यक्रमात कोणी आले, फोटो काढले माहीत नाहीयेत, पण जर महाराष्ट्र राज्यामध्ये हे जर मुख्यमंत्री एवढ्या दिवस 30-40 वर्ष जर राजकारणामध्ये काम करत असतील तर त्यांना ही गुंड मंडळी किंवा त्यांच्याबरोबर कोण फोटो काढते हे माहीत नाही किंवा माहीत नसेल एवढी तर दूधखुळी भारतीय म्हणजे महाराष्ट्रातील जनताही नाही. सर्वांना कळतंय. विरोधी पक्षात नाहीच आहे, कारण विरोधी पक्षाने तर आवाज उठवलेला आहे. आणि सत्ताधारी जर पक्ष म्हणत असेल की मला माहीतच नाही तर मात्र तुम्ही लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करताय असं म्हणावं लागेल. आणि जो माणूस फोटो काढतो मुख्यमंत्र्याबरोबर तिथे 4 लोक असतात. शंभूराज देसाई सुद्धा तिथे आहेत, एक खास आमदार सुद्धा तिथे आहे. या लोकांना माहित नाही कोण माणूस आलाय आणि फोटो काढतोय. आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचे म्हटल्यानंतर खाली तर पोलिसांचा गराडा असतो, प्रत्येक वेळी चौकशी केली जाते, त्यांना पास दिला जातो. जर मुख्यमंत्र्यांना पास द्यायचा असेल किंवा त्या विभागात काम असेल तर या माणसांना तिथं पाठवताना त्या माणसाची ओळख घेतली जात नाही का? किंवा ते पोलिस त्यांना ओळखत नाहीत का? खूप मोठे प्रश्न आहेत. परंतु विरोधी पक्षाने हा प्रश्न निर्माण केलाय आणि मग त्यावर सत्ताधारी पक्ष जो आहे तो कसा उत्तर देतोय? तर ज्यांच्याबरोबर फोटो काढले मुख्यमंत्री काही बोलत नाहीयेत, पण त्यांचे जे काही पोपट असतात म्हणजे प्रवक्ते असतात ते कसं विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात. आणि त्यांना एवढी नैतिक त्याची थोडी लाज पण वाटत नाही असं म्हणूया की एखाद्या कार्यक्रमात काढलेला फोटो म्हणू शकतो आपण, पण मुख्यमंत्र्यांना स्पेशली जाऊन भेटणं आणि त्याच्या अगोदरच
पोलिसांनी 2 दिवसापूर्वी यांची गुंडांची या परेड घेणं किंवा शहरात टोळी युद्ध होऊ नये याची खबरदारी घेत पुणे पोलिसांनी गुंडांनाच थेट दम भरलाय. नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील जवळपास 267हून अधिक गुंडांना बोलवून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यात. त्यामध्ये गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ याच्यासह अनेक टोळी प्रमुख उपस्थित होते. कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही. पहिली इन्स्ट्रक्शन सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज अजेंडा आहे, समजलं? त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. किंवा त्यामध्ये तो का गुंड आहे, कशासाठी हे माहीत नाही, पण पोलीस रेकॉर्डला गुंड आहे. तो जामिनावर असलेला माणूस, बाहेर असलेला माणूस मुख्यमंत्र्यांची भेट घेतो. का घेतो, कशासाठी घेतो? मुख्यमंत्र्यांना याची भेट घ्यायची होती की या माणसाला मुख्यमंत्र्याची भेट घ्यायची होती, हे त्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यामुळं नेमकं काय चाललंय आणि ह्यांची भेट घेत आहेत. आणि मुंबईसारख्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ह्या 2 दिवसामध्ये 2 ठिकाणी फायरिंग झाले. त्याच्यामध्ये एकाचा तर जीव गेलाय. पुण्यामध्ये 2 ठिकाणी फायरिंग झाले. आणि मग जर अशी अशांतता निर्माण करणारी माणसं जर मुख्यमंत्र्याच्या भेटीला जात असतील, स्पेशल भेट घेत असतील, तर याच्यामध्ये नेमकं काय? आणि त्याच्यामध्ये तर आमदारही दिसतात. शंभूराज देसाई हे यांच्याकडे गृह मंत्रालय काहीतरी आहे सध्या. आणि हे प्रवक्ते मात्र बाहेर सांगतायत मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं, खूप लोक भेटतात. ठीक आहे, मान्य आहे ना, पण भेटायला जाताना, मुख्यमंत्र्यापर्यंत जाताना खूप लोक अडवणूक करतात ना, चौकशी करतात. त्यांना माहित नाही का? आणि सर्वसामान्य माणसांना याचे फोटो माहित असतात. आणि ही तुम्ही तर राजकारणी आहात ना, तुम्हाला हे कसं माहित नाहीये? म्हणजे निर्लज्जपणे काहीतरी तुम्ही सांगताय. मित्रांनो, तो व्हिडिओच ऐका तुम्ही. संजय राजाराम राऊत आणि निलेश पराडकर नावाच्या टिळकनगरच्या गुंडाचे काय संबंध आहे? तर मग आदित्य ठाकरे बरोबरचे या निलेश पराडकरचे फोटोग्राफ जो एका अंडरवर्ल्ड डॉनशी कनेक्टेड आहे, या सगळ्याचा अल्बमच किंवा वेब सिरीजच आम्ही बाहेर काढू ना. तुझ्या मालकाचे आणि मालकाच्या मुलाचे आणि तुझे स्वतःचे या गुंडांबरोबरचे हनीमूनचे फोटोग्राफ मग आम्ही पण जरा आमच्या एक्स अकाउंटवर टाकायला सुरू करतो, अल्बमच दाखवतो. आणि मग नागडा झाल्यानंतर मग शेमड्यासारखा रडत बसू नको. संजय राजाराम राऊतला सांगेन, हमाम में सब नंगे हे लक्षात. मुख्यमंत्री महोदय, तर ही वस्तुस्थिती आहे की ते सतत जनतेच्या घराड्यात असतात. आपण बघितलं असेल की यापूर्वी वर्षा बंगला म्हणजे ठराविक लोकांना तिकडे प्रवेश असायचा. मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु आज वर्षा बंगल्यावर सर्वसाधारण माणूस पण जातो आणि त्याच्या काय अडचणी असतील, त्याचे जी समस्या असेल ती तिकडे मांडतो. मंत्रालयामध्ये पण पाठीमागच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. गुंड प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती असते, त्याचं कोणीच समर्थन करणार नाही. ऐकलं काय उत्तर देत आहे ती? आणि विरोधी पक्ष जर आज असा म्हणत असेल तर त्याची मागणी तर योग्यच वाटते मला. तुम्हाला काय वाटते? सत्ताधारी जर अशी उत्तरं देत असेल तर हे तर मला चुकीचं वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? आणि हेच जर आज सत्ताधारी असलेला माणूस अशा चुकीच्या पद्धतीने किंवा डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतोय विषयाला, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी म्हटलं पाहिजे, तो माझ्याकडे आला होता, काल काहीतरी परेड झाली पुण्यामध्ये, त्यांनी मला सांगितल्या काही गोष्टी, मी त्याला समज दिली, सपोर्ट केला, काही केला की त्याला मी सांगितलं मग माझ्याकडून होणार नाही, काहीतरी मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे ना. पण हे पाळीव पोपट जे आहेत ना बाकीचे, हेच सांगतायत की मुख्यमंत्र्यांना कोणी येऊन भेटतंय, भरपूर येतंय. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांना जर भेटायचं असेल ना तर अनुभव घ्या एकदा मंत्रालयात जाताना. तुम्हाला खालीच पोलिसांचा गराडा किती असतो आणि ते मग सर्वसामान्याची चौकशी करायला पोलीस आहेत का, हे पण कळत नाही ना. आणि सर्वसामान्य तिथपर्यंत जायला किती त्याला वेदना घ्यावा लागतात किंवा कष्ट घ्यावं लागतं हे सर्वांना माहिती आहे. किंवा ज्यांना काही माहीत नसेल त्यांनी एकदा जरा मंत्रालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे कळेल तुम्हाला. मुख्यमंत्री जे म्हणतात ना, जनतेचा मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राच्या हिताचं आता काम करणारे मुख्यमंत्री, किती लोकांना भेटता येते बघा जाऊन. ठीक आहे, त्यांच्या कामामुळे भेटता येत नसेल किंवा सर्वसामान्याचं कामच काय पडतंय असं.
आता ही अशांतता निर्माण का केली जाते किंवा जो माणूस तिथं करतोय, बरं हा एकच माणूस नाही ना, तर मुख्यमंत्र्याबरोबर यांचे फोटो आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने किंवा मुख्यमंत्र्यांचं सरकार जे आहे याच्या आदेशाने सगळं राज्याचा कारभार चालतोय. मुख्यमंत्री ती पूर्व दिशा आहे आणि इकडे पोलीस या गुंडांची परेड घेत आहेत आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्याला भेटतायत. याचा अर्थ लोकांनी समजून घ्यायचा आहे. बरं फक्त मुख्यमंत्रीच आहेत का, तर त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला गुंड पुष्पगुच्छ घेऊन जात आहेत, भेट घेऊन जात आहेत. याचा अर्थ काय? आणि नैतिकतेच्या दृष्टीनं विचार न करता विरोधी पक्ष काहीतरी बोलतो किंवा विरोधी पक्ष चुकीचा बोलतो हा सत्ताधारी सतत म्हणत असतो. आणि मग आजचा विरोधी उद्या सत्ताधारी झाला की हे काय म्हणणार, त्यांनी पण असंच करत होते. याचा अर्थ ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे सत्ता असते त्यावेळेस तुम्ही सगळं चालवून घेता. आणि मग जे हे आज काय मगाशी बोलले दोन लोक, त्यांनी अगोदर का नाही सांगितलं की ह्यांच्याकडे हे असंच करत होते, गुंडांचेच फोटो होते, यांच्याकडे गुंडांच्या भेटी होत होत्या. बरं हे गुंड वगैरे काय असतील आपल्याला काही घेणं नाही त्या प्रकाराशी, पण पोलिसांचं जे कर्तव्य आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं, आणि ही मंडळी जर समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार आहे? आणि त्याला तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर फोटो किंवा मुख्यमंत्र्यांचं आमचं नातं आहे असं जर ही लोक त्यांना सांगायला लागली तर मग कसं होणार आहे? नेमकं काय समजायचं जनतेने? आणि मित्रांनो, मला तर असं वाटतं की मग जर SIT स्थापन करा, काही एखाद्या सर्वसामान्य एका गल्लीमधलं कुठलं तरी एखादं टुकार कार्ट असेल आणि ते त्याचा वाढदिवस, आता वाढदिवसाचं फॅड आलंय तुम्हाला माहितीच आहे, आणि मग तो छोटा केक किती कापायला लागतो, एवढा तो प्लॅस्टिकचा चाकू असतो. पण आता फॅड आले, जरा थोडंसं माज आल्यासारखे लोक वागतात, मग तलवार वगैरे असते मोठी लांब की ते त्याने केक कापतात, मग तो व्हिडिओ व्हायरल केला जातो, ते गाणी लावले जातात बाई वगैरे असं. आणि खरे बाई मग हे असे असतात मुख्यमंत्र्याकडे जाऊन फोटो वगैरे काढणारी, पण जे बाई नसतात ते मात्र असे केक कापून आम्ही भाई आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतात. आणि मग त्या लोकांना पकडून पोलिस कसं व्यवस्थित सगळीकडून फिरवतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि बरं पोलिसांनी ते का करू नये? कारण त्यांची जबाबदारी आहे शांतता निर्माण करणं, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम त्यांच्याकडे. पोलिसांच्या यादीला जर ह्या गुंडांची नावं आहेत आणि खरंच मग राज्याचा कारभार करणाऱ्या माणसांना आपल्या इथं कोण अशांतता निर्माण करणारी माणसं आहेत, टोळी युद्ध कोणाचं चालतंय, गुंडगिरी कोण करतंय, हे जर ह्यांना माहिती नसेल तर मग नेमकं राज्य हे कसलं करतंय? आणि गृह मंत्रालयाकडे जर हे जर माहीत नसेल, कारण मुख्यमंत्री असं म्हणूच शकत नाही, कारण हे नैतिकतेमध्ये त्यांना बसणारच नाहीये की मला हा कोण होता माहीतच नव्हता. बरं माणूस गेल्यानंतर तो स्वतःची ओळख तरी करूनच देतो ना, माझं नाव काय आहे म्हणून. का मुख्यमंत्र्याला गेलं की डायरेक्ट उभं राहून फोटो काढतात? असंही होत नाहीये. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा सारासार जर विचार केला तर असं लक्षात येतं की यांनी तिथे जाणं किंवा मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं, तो आलेला आहे, काल पोलिसांनी त्यांची परेड घेतली, त्याच्यामुळे त्याची काहीतरी मागणी होती, परंतु मी त्याची धुडकावली किंवा मी ती मागणी मान्य नाही केली. जर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट म्हटले तर विषयच मिटतो ना, पण मुख्यमंत्री काही बोलत नाहीये. तर तुमचे दोन तर आमदार दिसत आहेत त्याच्यात, तुम्ही दिसताय, बाकीची मंडळी दिसत आहेत, तुम्ही हे म्हणू शकत नाही. मग यांचे पोपट मात्र ते गोष्ट सावरून घेतात आणि ते म्हणतात की कुणीही लोक येऊन भेटतात मुख्यमंत्र्यांना. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना ते माहीत नाही असं होतच नाहीये. बरं, राहिली महत्वाची गोष्ट, हे जर प्रश्न निर्माण होत असेल तर का निर्माण झालाय? तर या फायरिंग झाल्यात, पुण्यासारख्या ठिकाणी झाल्यात 2 ठिकाणी, मुंबईसारख्या 2 ठिकाणी झाल्यात, म्हणून संजय राऊतांनी हा प्रश्न निर्माण केलाय. मग त्याच्यामध्ये काय चुकतंय? आणि जर खरंच मित्रांनो, जर आज मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची किंवा SITची मागणी केली, देवेंद्रजी, यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालवलेलं राज्य. नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेतोय. तुमचे मुख्यमंत्री देखील खुशीत आहेत. 2 पायांची हे असे असल्यावर 2 पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच. हिम्मत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा. गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा. तर खरंच ती SIT स्थापन होणार आहे का?
कोण करणार यासाठी स्थापन? कारण सत्ताधारी पक्ष तो आहे आणि सत्ताधारी पक्ष स्वतःच्या अंगावर कसं ओढवून घेईन काय, ते तर नाहीच म्हणणार आहे. म्हणजे याची चौकशीची मागणी होणारच नाहीये. पण जर असं असेलच तर मग मुख्यमंत्री असेल किंवा तुम्ही ज्या संविधानिक पदावर काम करताय किंवा संविधानिक मार्गाने काम करताय ते करत असताना मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा गोष्टी उद्भवणार नाहीत किंवा तुमची जी यंत्रणा आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणारी त्या लोकांच्या प्रति मग तुम्ही जे आत्ता असे फोटो जर येत असतील तर मग त्या लोकांनी कसं काम करायचंय? आणि तिथे येऊन जर तुमची काही बातचीत होत असेल तर पोलीस लोकांचं नेमकं कर्तव्य काय राहतं किंवा त्यांनी काम कसं करायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय ना. आणि ह्या गोष्टी जर बघितल्या तर मग फक्त विरोधी पक्षाने सत्ताधारीला बोलायचं, सत्ताधारीने विरोधी पक्षाला बोलायचं. मित्रांनो, एवढ्यावर हे काम होणार नाही. आणि मी तर असं म्हणतो की जनता आणि हा मीडिया जो आहे ना, आता हा मीडिया बघा कसा बरोबर आहे. ते फोटोही दाखवतोय, विरोधी पक्ष बोलतोय ते, आणि त्यांचे पोपट जे बोलतायत ते सुद्धा दाखवतोय. म्हणजे जनता फक्त ऐकून घेते, त्याच्यावर रिॲक्शन जनतेने काय दिली पाहिजे. मग दोन्हीही एकाच नाण्याच्या जर बाजू असतील, सत्ताधारी आणि विरोधक, तर जनतेने आता तिसरा पर्याय निवडला पाहिजे का? जनतेच्या मनात काय नेमकं की जनता फक्त हे जे काय बघताय ते उघड्या डोळ्याने बघणार आहे आणि ही मंडळी जनतेचे उघड्या डोळ्यामध्ये मुसळ घालण्याचा प्रयत्न करतायत का, हेही बघावं लागेल. आणि मित्रांनो, विरोधी पक्ष जो काही प्रश्न उपस्थित करतोय तो योग्यच आहे मला तरी वाटतं. त्याच्यावर चौकशी होईल न होईल, कारण सत्ताधारीच स्वतःची चौकशी कसा लावणार आहे? तो विरोधी पक्षांची चौकशी लावतो की आज आपण भारतीय जनता पार्टीचं पाहतोय काय चाललंय ते. त्यामुळं याच्यावर जर खरंच चौकशी लागणार असेल किंवा चौकशी लागू शकते का, हे जर तुम्हाला मित्रांनो माहित असेल तर मला मात्र कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आज एवढंच. हा व्हिडिओ जसा पाहताय तसाच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी, म्हणजेच नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकण्यासाठी मात्र विसरू नका. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.